किती ग्रॅम? साधारण हे 2-2.5 ग्रॅम पासून पुढे होतं चालेल। ओके, ह्या तुम्ही लहान मंगळसूत्रासाठी सुद्धा वेगवेगळे प्रकारचे आहेत, अगदी बारीक 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 मध्ये पण कशी मीनावर्कची वाटी बघितली तसं मीनावर्कचं पेंडंट ऍक्च्युअली। हे किती ग्रॅमचं आहे? हे साधारण 8 ग्रॅमचं आहे। 8 ग्रॅम। हे राऊंड मध्ये राहतं। आता त्याचं वजन आहे एक 7 ग्रॅम 7.25 ग्रॅम पर्यंत वजन राहतं। मग हे पिच केलं जातं। किती ग्रॅम आहे? याचं वजन आहे एक 7.5 ग्रॅम पर्यंत आहे, कारण हे पत्र असं पत्र्यावरती डिझाईन वर्क केलं जातं। आता हे वजन आहे 8 ग्रॅमचं आहे, ह्याला 19% मजुरी राहते। ही एक वेगळी प्रकारे रजवाडीमध्येच आहे। त्याला मोती, हा जो मोती हा खाका मोती आहे ऍक्च्युअली, तर त्या मोत्यासाठी ही वाटी जर प्रसिद्ध आहे। कलकत्ती ना? कलकत्ती पेंडंट आहेत हे सगळे। नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आज मी तुम्हाला घेऊन आलेली आहे पुण्यामधील लक्ष्मी रोडवरती असलेल्या पुन्हा गाडगीळ ज्वेलर्समध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुंदर सुंदर पेंडंटचं कलेक्शन बघणार आहोत। यामध्ये तुम्हाला पेंडंट आणि वाट्या असे दोन्हीही कलेक्शन बघायला मिळणार आहे। तर एडी स्टोनमध्ये तुम्हाला लाईट वेटमधलं कलेक्शन बघायला मिळेल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। डिझाईन्स बघतो तसंच हे अमेरिकन डायमंडच्या पण डिझाईन्स येतात एडी स्टोन मध्ये। ओके, जी सेटिंग असते ही बंद सेटिंग असते खड्याची। ही सेटिंग इतकी व्यवस्थित असते की याच्यातले खडे पडू शकत नाही कधी। डेली यूज साठी हे पेंडंट छान दिसतात ब्लॅक मण्यांच्या सरीसाठी। आणि किती ग्रॅम? साधारण हे 2-2.5 ग्रॅम पासून पुढे होतं चालेल। ओके, ह्या तुम्ही वाटीमणी पण वेअर करू शकता, कोणाकोणाला आवडते वाटीमणी किंवा अशा प्रकारचे पेंडंट की जे डायमंडकडे जातात तसे। हे दोन्ही घातल्यानंतर त्याचा लुक छान दिसतो। याच्यामध्ये पण तुम्ही डायमंड कमी हवे असतील, गोल्ड जास्त, तसं दोन्ही प्रकारे पण तुम्ही असं पेंडंट वापरू शकता। खूप सुंदर डिझाईन पण छान आहे बघा। हे लहान मंगळसूत्रासाठी सुद्धा वेगवेगळे प्रकारचे आहेत, अगदी बारीक 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 मध्ये पण आहेत। म्हणजे असे याच्यामध्ये पण आपण चेंज करू शकतो ना हे असे? हा कसा आहे, हा समोरून वेगळा याला डिझाईन आहे, मागे हे 2-in-1 डिझाईन आहे याच्यामध्ये। ओके, दोन्ही साईडने घालू शकता। बरोबर, दोन्ही साईडने आपण कोणाला ब्लॅक साडीवरती किंवा ब्लॅक ड्रेसवरती घालायचं तर तुम्ही असं घालू शकता, 2-in-1 असं मॅचिंग असं। किंवा तुम्ही साधं घालायचं म्हणल्यानंतर सुद्धा हा एक सिंगल खडा असा दिसतो घातल्यानंतर। हे किती ग्रॅमचं आहे? हे साधारण आहे 2.5 ग्रॅम। 2.5 ग्रॅम मध्ये बघा, 2.5 ग्रॅम मध्ये असं 2-in-1 लुक तुम्हाला त्याच्यामध्ये मिळतोय। खूप छान आहेत असे। आपण हे वेगळे बघितलं तसे हे आपण ज्या पेंडंट बघितले मोठे मोठे तसे ह्या मोठ्या मोठ्या वाट्या पण आपण गोकाकमध्ये तयार केलेल्या आहेत की ज्यांना कोणाला पेंडंट आवडत नाही त्यांना अशा वाट्या, डिझायनर वाट्या आपण देऊ शकतो याच्यामध्ये। ही एक रजवाडी वाटी आहे, ही समजा पेंडंट नाही आवडत आपण अशी वाटी, किंवा ब्लॅक मण्यांच्या सरीला आपण हे वापरू शकतो जास्त करून की ते त्याचा लुक छान दिसतं। ते बघा लॉंग मंगळसूत्राच्या या वाट्या, आपण ज्या आधी मंगळसूत्र बघितले लॉंग मंगळसूत्र त्याच्या ह्या वाट्या आहेत। खूप सुंदर अशा रजवाडीमधल्या पण डिझाईन्स आहेत बघा, फॅन्सी डिझाईन आहेत। वेगवेगळे प्रकार आहेत, तुम्हाला जसं काळे मणी आहेत, स्टोन कमी हवे असेल तर स्टोन कमी पण मिळतील। वाव, कमी आणि वजन ह्याचं खूप कमी त्या मनाने। हे किती ग्रॅम? 15 ते 20 ग्रॅमच्या पुढे ह्या वाट्या चालू होतात साधारण। ओके, साधारण बघा हे पण याला शेप वेगवेगळे दिलेले आहेत, सगळेच गोल शेप वापरत नाही। हो, थोडंसं डिफरंट ड्रॉप शेप असे वेगवेगळे शेप मध्ये ह्या वाट्या तयार आहेत आपल्याकडे। ही एक वेगळी प्रकारे रजवाडीमध्येच आहे। त्याला मोती, हा जो मोती हा खाका मोती आहे ऍक्च्युअली, तर त्या मोत्यासाठी ही वाटी जर प्रसिद्ध आहे, त्याप्रमाणे ही वाटीची खासियत तशी आहे। ओके, मोती पण खराब वगैरे काही होत नाही, मोत्याच्या शरीर लावलं तर आणखीन छान दिसेल। खूपच सुंदर, हे पण थोडंसं वेगळं आहे ना? हे मीनावर्कची वाटी म्हणे ऍक्च्युअली। ओके, आपण हे पट्टी मंगळसूत्र जे वापरतो त्याला आपण शक्यतो लावतो। असे कानातले पण जर करून पाहिजे असेल तर ह्याला मॅचिंग कानातले किंवा झुमके पण ह्याला मॅचिंग मिळतात ऍक्च्युअली। खूप सुंदर असं हे कलकत्ती काम आहे सगळं। ओके, कलकत्ती, कलकत्ती काम आहे। ओके, खूप सुंदर सुंदर पेंडंट सुद्धा आहेत बघा। आपण गळ्यातले जे बघितलेले आहे मंगळसूत्र त्याच्याबरोबर तुम्हाला पेंडंट सुद्धा दाखवलेले आहे वाट्यांचे, आणि प्लस हे असे पेंडंट।
कलकत्ती ना? कलकत्ती पेंडंट आहेत हे सगळे. वाव. हे सर 8-9 ग्रॅम पासून पुढे येतात. ओके. हे फॅन्सी मंगळसूत्राला कशा याच्यामध्ये आपण हे शक्यतो वापरतो. ज्यांना कोणाला वाटी नसेल तर आपण ह्याला पेंडंटसाठी हे सुचवू शकतो. याच्यामध्ये सुद्धा जे मीनावर्कचं पण पेंडंट येतात शक्यतो. जी मगाशी मीनावर्कची वाटी बघितली तसं मीनावर्कचं पेंडंट ॲक्च्युली. हे किती ग्रॅमचं आहे? हे साधारण 8 ग्रॅमचं आहे. 8 ग्रॅममध्ये. वाव, हे पण खूप सुंदर आहे बघा. आता ही जी वाटी आहे ही साधारण मगाशी आपण जी बघितली ती मीनावर्कची होती, ही विदाऊट मीनावर्क. हा सुद्धा प्रकार खूप छान दिसतो विदाऊट मीनावर्क. खूप सुंदर आहे. हा जो आहे हा एम्बॉस पेंडंट, ज्याला ह्याचं हँगिंग येतं की जेणेकरून ते पेंडंट आणखी मोठं दिसेल. आणि खास करून ह्याचं जे आहे ह्याचं वजन कमी असतं त्या मानाने. 8-9 ग्रॅम पासून हे पेंडंट चालू होतात. ओके. पण दिसताना ह्याचा आकार मोठा दिसतो. आता याच्यामध्ये पहिल्या सुरुवातीला आपण पहिलं असं लडखाई लावायचं, पण आता नवीन प्रकारामध्ये आपण असं सुद्धा लोकांना आवडायला लागलं. ओके. वेगळा थोडंसं आकार वेगळा, पण खाली घुंगरू नाही काही नाही. हे पण आवडतात. लुक तसाच सेम. लुक वाईज दोन्ही लुक वाईज हे छान दिसतात. वाव. याच्यामध्ये लहान लहान पेंडंट पण येतात. ओके. एम्बॉसमध्ये लहानात लहान पेंडंट पण ह्याच्यामध्ये येतात. छोटी साईज. 4 ते 5 ग्रॅम पासून चालू होतात. ओके. खूप सुंदर आहे बघा. याच्यामध्ये जी कलाकुसर आहे ती खूप सुबक आहे केलेली. पेंडंट सेट आहेत. चेन मध्ये आपल्याला पेंडंट घालता येतं. कस्टमर कधी मध्ये लाईट वेट मध्ये मागतात. हे व्हर्टिकल मध्ये येतात. असे टॉप्स व्हर्टिकल राहतात आणि हे लटकन राहतं. असं एखादं गिफ्ट वगैरे काही कस्टमरला द्यायचं असतं, कोणाला वारसीसाठी किंवा असं कोणाला गिफ्ट वगैरे द्यायचं असतं त्याच्यासाठी असतं. हे मिनिमम 3 ग्रॅमपर्यंत येतात. हे टॉप्स राहतात आणि हे पेंडंट राहतात. त्याला मजुरी आहे 16.5%. असे यामध्ये खूप डिझाईन्स येतात. फॅन्सी पेंडंट पण येतात तुम्हाला. आता हे कास्टिंग पेंडंट राहतं. कास्टिंगला वजन राहतं. हे राऊंडमध्ये राहतं. आता त्याचं वजन आहे 7 ग्रॅम 6-7 ग्रॅमपर्यंत वजन राहतं. आता फॅन्सी पेंडंट पण येतात. हे फॅन्सी पेंडंटमध्ये येतात. फॅन्सी पेंडंटमध्ये कसं असतं, एक पत्र असतं त्याच्यावरती फिनिशिंग केलं जातं. तासकाम वगैरे केलं जातं त्याच्यावरती. काळी पोत घेतात त्यांना एडी स्टोन मध्ये पेंडंट हवं असतं. एडी स्टोन मध्ये पेंडंट आहे. त्याच्यावरती मॅचिंग कानातले पण तुम्हाला मिळतात. आणि हे असतात हे 22 कॅरेटमध्ये येतात तुम्हाला. आता याला मजुरी राहते मिनिमम 19% राहते. स्टोनचं वजन वेगळं राहतं आणि सोन्याचं वजन वेगळं असतं त्याच्यामध्ये. मग हे पिच केलं जातं. किती ग्रॅम आहे? याचं वजन आहे 7.5 ग्रॅमपर्यंत आहे. फॅन्सीमध्ये येतात कारण हे पत्र असतं. पत्र्यावरती डिझाईन वर्क केलं जातं. आता हे वजन आहे 8 ग्रॅमचं आहे. ह्याला 19% मजुरी राहते. कस्टमर म्हणतं असं वेगळं काहीतरी दाखवा की कलकत्ती डिझाईन नको आपल्याला, की फॅन्सी पाहिजे, दिसायला मोठं दिसतं, वजन कमी राहतं. आता हे कानातले आहेत. मिनिमम वजन त्याचं कमी राहतं. 1-2 ग्रॅम 2.5 ग्रॅमचे कानातले असतील. 2.5-3 ग्रॅम. हे पेंडंट आहे. हे 8 ग्रॅमची वस्तू. त्याच्यामध्ये राहतं हे कलकत्ती डिझाईनवर राहतं. दिसायला दिसतात छोटे पण त्याला वजन राहतं. कारण हे मोतीचूरमध्ये एकदम टिकले असतात. त्याचे छोटे छोटे असतात. कलकत्ती पेंडंट सेटला वजन आहे 7-7.5 ग्रॅमपर्यंत वजन आहे. या वजनात ते येतात. ते कधी म्हणतं आम्हाला फॅन्सीमध्ये पाहिजे, एकदम दिसायला नाजूक पाहिजे पण दिसायला चांगले. आता ह्याच्यामध्ये कसं असतं स्टोनमध्ये यूज केलं जातं. हे 3.5 ग्रॅममध्ये आहे. ओके. 3.5 ग्रॅममध्ये लाईट वेटमध्ये येतात. त्याच्यामध्ये मग असं डॉल्फिन वगैरे कस्टमर मागतं, डॉल्फिन वगैरे असलेले. आता ह्याचा सेट आहे कास्टिंगमध्ये येतो. हे 3.25 ग्रॅमपर्यंत येतं. ओके. असं 3.25 ग्रॅमपर्यंत. एक होतं बॉक्स मध्ये.